26 जुलै 1999 साली भारताने कारगिल युद्धात विजय मिळविला. मात्र या युद्धात 527 जवान गमवावे लागले. हा दिवस कारगिल विजय दिन म्हणून साजरा होत असला तरी शहीदांच्या स्मृतींना मानवंदना देण्याचाही हा दिवस. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नाशिक जिल्हा क्रीडा विभागाच्या वतीने शहीदांच्या स्मरणार्थ चामर लेणीवर वृक्षारोपण उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. सेनेचे उपनेते अजय बोरस्ते आणि जिल्हाप्रमुख अशोक दुधारे यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या उपक्रमास नगरसेवक प्रवीण जाधव, क्रीडा मार्गदर्शक आनंद खरे, राजू शिंदे, विजया दुधारे, दीपक निकम पाटील, राजेश क्षत्रिय यांच्यासह वायुसेनेचे अधिकारी आणि जवान, वृक्षप्रेमी उपस्थित होते. अशोक दुधारे यांनी प्रास्ताविक केले. आपल्या सैनिकांनी एक एक इंचासाठी अनेकांनी प्राण गमावून शेवटी पाकिस्तानानं हुसकून लावलं. म्हणून हा 26 जुलै आपण कारगिल दिन विजय दिन म्हणून साजरा करतो. त्यानिमित्ताने आज आपल्या त्या लढाईमध्ये 527 जवान शहीद झाले होते आणि त्या 527 जवान शहीद झाले म्हणून त्यांच्या स्मरणार्थ आपण ह्या परिसरामध्ये शहीदों के नाम एक पेड़ एक झाड या वृत्तीप्रमाणे आपण 527 झाडं लावणार आहोत. यासाठी शिवसेनेचे उपनेते सन्माननीय अजयरावजी बोरस साहेब, त्याचप्रमाणे या प्रभागाचे नगरसेवक सन्माननीय प्रवीण जाधव साहेब आणि सर्व मान्यवर, त्याचप्रमाणे एअरफोर्सचे सर्व अधिकारी उपस्थित झाले. त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि सन्माननीय अजयदादा. शहीदांच्या स्मरणार्थ 527 झाडे लावण्यात येत असून त्या माध्यमातून आपण त्यांच्या स्मृती जपू असा आशावाद अजय बोरस्ते, प्रवीण जाधव, मुख्याध्यापिका श्रीमती पाटील यांनी व्यक्त केला. संपूर्ण हिंदुस्थानमध्ये शौर्य दिन म्हणून पाळला जातो. कारण कारगिलचं युद्ध म्हणजे आपल्या दृष्टीनं शौर्य, पराक्रम आणि बलिदान. आपल्याला माहिती आहे, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपल्या भारतीय सैन्यानं त्या पाकिस्तानांना पळवून लावलं. खरं तो आपल्याबरोबर झालेला धोका होता कारगिल, परंतु जिथं आपण उभं राहू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये नुसतं थांबले नाही तर लढले आणि धोक्यानं आपल्यावर केलेलं आक्रमण त्यांनी परतावून लावलं. त्यामध्ये आपले जे सैनिक शहीद झाले त्यांच्या प्रित्यर्थ आज आपण या ठिकाणी झाडं लावतो आहोत. आणि या ठिकाणी सगळे आपण बघतो की एअरफोर्सचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे. या प्रभागाचे नगरसेवक प्रवीणजी जाधव आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून हे होतं आमचे क्रीडाचे जिल्हा प्रमुख आदरणीय दुधारे सर या ठिकाणी उपस्थित आहे. सर्व तरुणाई या ठिकाणी उपस्थित आहे आणि तरुणाईला आपण केलेल्या शौर्याची जाणीव असली पाहिजे या दृष्टीनं. आणि खऱ्या अर्थानं आपल्याला माहिती आहे, आपलं नाशिक हे पूर्वी हे म्हणजे हा पंचवटी परिसरात दंडकारण्य म्हणून ओळखू जायचा. त्यामुळे इथं जी झाडं कमी झाली आहेत ते झाडांचं वृक्षारोपण सुद्धा या निमित्तानं होत आहे. असं एक सामाजिक काम, कारण शिवसेना म्हणजे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं की 80% समाजकारण आणि फक्त 20% राजकारण, आणि त्याचंच हे प्रतीक आहे. मी सर्व क्रीडा आमच्या या जी आमची शाखा आहे तिला या निमित्तानं त्यांचं अभिनंदन करतो आणि या सर्व बलिदान झालेल्या आमच्या सैनिकांना या ठिकाणी अभिवादन करतो. हे आज शौर्य दिन आहे आणि आज या निमित्ताने आपले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख क्रीडा क्षेत्राचे आमचे दुधारे साहेब यांच्या माध्यमातून चामरलेणी येथे मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्याचं आज कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या निमित्ताने आज या ठिकाणी आमचे नेते, शिवसेनेचे उपनेते आदरणीय अजयदादा बोरस्ते यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभलेली आहे. आज या शौर्य दिनाच्या निमित्ताने मी कारगिलमध्ये शहीद झालेल्या सर्वच आमच्या भारत मातेच्या पुत्रांना, सर्व वीरांना अभिवादन करतो आणि पुन्हा एकदा आज हो वृक्षारोपणाचा जो कार्यक्रम राबवला आहे त्यानिमित्ताने आमचे दुधारे सर आणि सगळ्याच आमच्या शिवसेनेच्या टीमच्या या ठिकाणी अभिनंदन. Myself, I'm Naresh Kumar Rawla, posted to Airport Station Borgar. We are gathered here to activity of plantation activities organized by our Shivsena Sports Division. They have taken the initiative to have a plantation. So we are supporting them. Near Airport Station we are planting the trees. So it is a very good opportunity for us. या प्रसंगी वायुसेनेच्या अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या उपक्रमात अनेक शाळांचे विद्यार्थी तसेच दुधारे स्पोर्ट फाउंडेशनचे पदाधिकारी, शिवसैनिक सहभागी झाले होते. चामरलेणीच्या डोंगरावर ठिकठिकाणी विविध प्रजातीचे वृक्ष लावून सर्वांनी शहीदांना मानवंदना दिली. या प्रसंगी आनंद चकोर, अस्मिता मोगल, अविनाश ढोली, ज्योती निकम, भूषण भटाटे, अविनाश वाघ, सतीश बोरा, शशी सिंग आदी उपस्थित होते. मनोहर गायकवाड, दिशा न्यूज, नाशिक.